वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती भक्ता लागी देसी विद्याभिमती मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो मी आरजे अँकर कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय तुम्ही पाहताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सार्वजनिक गणेशोत्सव खरं तर बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांनी लोकांमध्ये एकता समानता जोपासली जावी याकरिता हा गणेशोत्सव सुरू केला आणि मुंबईतला सार्वजनिक गणेशोत्सव जिथून सुरू झाला त्या गिरगाव चाळीमध्ये आपण आलेलो आहोत. गिरगाव मधील केशवजी नाईक चाळी इथे आलेलो आहोत आणि तिथल्याच काही सहकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधणार आहोत. कुमार सर माझ्यासोबत आहेत. सर खरं तर वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा केशवजी नाईक चाळीतील सगळी मंडळी जी आहे ती अजूनही तशीच जोपासतायत. यावर्षी हे 133वा वर्ष आहे आपलं. कशा पद्धतीने कार्यक्रम इथे पार पडतायत किंवा कशा पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीने जे काही आहे ते कार्यक्रम इथे होतात काय सांगाल? बरोबर, जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे 133 वर्ष गेले त्याच उत्साहात त्याच परंपरेने त्याच तीच संस्कृती जपून हा गणेशोत्सव साजरा होतो. लोकमान्य टिळकांचे अनुयायी इथे राहत होते, रावबहादूर लिमये आणि गोडसे शास्त्री. तर त्यांच्या लोकमान्याने जेव्हा आवाहन केलं पुण्यामध्ये तेव्हा त्यानुसार इकडच्या त्यांच्या अनुयायांनी चाळीतील लोकांना आवाहन करून गणेशोत्सव सुरू केला. तर तेव्हापासून आजतागायत त्याच पद्धतीने गणेशोत्सव सुरू होता. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचं उद्दिष्ट वेगळं होतं, बरोबर, ते स्वराज्यासाठी होतं, आता सुराज्यासाठी आहे. बरोबर. तर आमच्याकडे धार्मिक कार्यक्रम जे 133 वर्ष परंपरेने होतात ते होतातच. कीर्तन झालं, प्रवचन झालं, सहस्रावर्तन झालं, नामस्मरण झालं. नंतर दर 5 वर्षांनी गणेश याग होतो. जेव्हा आगमन होतं विसर्जन होतं ते पालखीने होतं पारंपरिक पद्धतीने. कोणी चप्पल कार्यकर्ता तो पालखी वाहतो, तो चप्पल घालत नाही, पायात काही अनवाणी असतो. तो मंडपात आल्यानंतर पालखीत गणपती आल्यानंतर औक्षण होतं, त्यानंतर प्रतिष्ठापना होते. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मखरात कोणालाही सोवळं नेसल्याशिवाय जायची परवानगी नसते. त्यानंतर जसं सांगितलं तसं प्रवचन कीर्तन हे कार्यक्रम होतातच. याचबरोबर आमच्या स्पर्धा होतात. स्पर्धा सुद्धा 2-3 प्रकारच्या असतात. बौद्धिक स्पर्धा असतात, शारीरिक स्पर्धा असतात आणि दुसऱ्या असतात एंटरटेनमेंट स्पर्धा असतात. या व्यतिरिक्त आम्ही लेक्चर सिरीज ऑर्गनाईज करतो की बाबा नवीन विषयावर ज्या योग्य आमच्या तरुणांना त्यातून प्रेरणा मिळावी किंवा नवीन विषयांची आवड निर्माण होईल, त्या विषयाबद्दल माहिती निर्माण होईल. जसं AI झालं, नंतर रिन्युएबल एनर्जी झालं, नंतर प्राणीसृष्टीबद्दल आम्ही गेल्या वर्षी एक व्याख्यान ठेवलं होतं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्यान करतो. आणि जसं फक्त आमच्याकडे लाऊडस्पीकर वगैरे नसतोच. पारंपरिक पद्धतीने जे तुम्ही मांडव बघताय हा कार्यकर्तेच घालतात. 70-80% काम हे कार्यकर्त्यांकडूनच होतं, त्यातनं त्यांचा सहभाग असतो आणि हे त्यांच्यासाठी मॅनेजमेंट स्कूल म्हणून आम्ही ट्रीट करतात. बरोबर. आता सरांनी उल्लेख केला की सगळे तरुण वर्ग सुद्धा यामध्ये सहभागी होत आहेत. खरं तर आपण पाहतोय बाहेर जी तरुणाई आहे किंवा कशा पद्धतीने कोणत्याही फेस्टिवल जो आहे तो कशा पद्धतीने साजरा करतोय, पण केशवजी नाईक चाळ हे त्याला एक वेगळा अपवाद आहे असं आपण म्हणूयात. तुम्ही सगळे तरुणाई तुम्ही कशी या पद्धतीने सगळ्या उत्सवामध्ये सहभागी होता काय सांगता? आम्ही म्हणजे गणेश उत्सवाचं आगमन वगैरे असतं त्याची तयारीही असते. हा जो मांडव तुम्ही बघताय हे मंडळात राहणारे चाळीत राहणारे कार्यकर्ते जे आहेत, आम्ही जी युवा पिढी हेच आम्ही घालतो. म्हणजे एकदम सुरुवातीपासून जे असे खांब लावणे वगैरे आणि इतर जो अख्खा मांडव तुम्ही जो पाहताय बाहेरपर्यंत बॅनर सकट ही बॅनरचे आम्ही फोटो वगैरे सांगू असतात ही सगळी युवा पिढी करतात. त्याच प्रकारे आता जेव्हा गणपती बसते 10 दिवसानंतर पण जे इतर कामे असतात की आता कुठलं काय असेल ते ऑब्झर्व लावणे किंवा आता माईक स्पर्धा ऑर्गनाईज करणे हे सगळे युवा पिढी काम करतात. तुम्ही काय सांगाल म्हणजे आपण पाहिलंय की आतापर्यंत ह्या वर्षी म्हणजे ज्या इथे गणेशोत्सव साजरा होत असतो विविध स्तरातील आणि दिग्गज मान्यवर इथे येत असतात, भेटी देत असतात किंवा बाप्पाच्या दर्शनाकरता येत असतात. यावर्षी असे कोणते विशेष आकर्षण आहेत जे इतरांना पाहायला मिळाले किंवा कोणते असे मान्यवर किंवा मंडळी आहेत जिथे येऊन आतापर्यंत भेट देऊन गेले? मंडळी म्हणजे असं काही नसतं. आमचा साधेपणा असतो, म्हणजे परंपरा असते. त्या परंपरेत जे कोणी येतात त्यांना सगळ्यांना स्वागत असतं आमच्याकडे. असं कोणी मान्यवर असं नसतं, स्पेशल ट्रीटमेंट कोण असते. जे या दर्शन घ्या आणि इकडे सगळं शांतता असते. सो आपापल्या याच्यात सगळे नामस्मरणाला बसता इकडे येऊन आणि सगळं आपल्या ह्याच्यात असते.
सर, विशेष आकर्षण मला या मूर्तीविषयी फार जाणून घ्यायला आवडेल, कारण आपल्या इथे जी मूर्ती आहे बाप्पाची जी ही पारंपरिक आणि वर्षानुवर्ष चालत आलेली हुबेहूब तीच प्रतिकृती आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. मला याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही बघता ती मूर्ती गेले 1 ते 33 वर्ष बैठक तीच आहे, मूर्तीचं हो. स्वरूप तेच आहे, मूर्तिकारही तेच आहे. त्यांची 3री का 4थी पिढी आहे की जी मूर्ती घडवते. इथे जवळच असतात ते. आणि तुम्ही बैठक मूर्ती बघितली तर अत्यंत प्रसन्न मूर्ती हो. आहे. आणि त्या मूर्तीची तुम्ही बैठक बघितली तर रिलॅक्स पोझिशन मध्ये आहे की अगदीच म्हणजे तुम्हाला कळतं की उजवा हात टेकलेला आहे खाली. बाकी मूर्त्यांचे हात 4ही हात वर असतात. तिचा उजवा हात टेकलेला आहे आणि रिलॅक्स पद्धतीमध्ये आहे. जसं तुम्ही म्हणालात यावर्षी कोण कोण प्रमुख पाहुणे हा, आतापर्यंत येऊन गेले. आतापर्यंत तुम्हाला असं म्हणजे दशावतार हो. चित्रपट येतोय, येतोय. जीचा त्याची टीम येऊन गेली इकडे. आजच आमदार अमित साटम साहेब येऊन गेले. त्यानंतर आपले मुंबईचे वॉर्डचे वॉर्ड कमिशनर वळंजू साहेब येऊन गेले. त्यानंतर DOT डेप्युटी डायरेक्टर हे रोकडे साहेब, संतोष रोकडे साहेब, ते पण येऊन गेले आपल्याकडे. आणि आता जनरली काय होतं, जेव्हा 5 आणि 7व्या दिवसाचं विसर्जन होतं त्यानंतर मग हे मुख्य प्रमुख पाहुणे जे असतात येतात. त्या प्रमुख पाहुण्यांची आवक सुरू होते. तर त्याप्रमाणे आता आणि काय होतं की आम्हाला आदल्या दिवशी कळतं की कोण कोण येणार येणार आहे. कारण त्यांचे शेड्यूल बिझी बरोबर, असतात, बरोबर. कुठे ते अडकले जातात पावसामुळे किंवा इतर काही कारणामुळे. तर त्यामुळे आम्हाला ते आदल्या दिवशी व्यवस्थित सगळं नियोजन. आम्हाला नियोजन करण्यासाठी ते वेळ देतात. पण ते असं आम्हाला 4-5 दिवस आधी कळत कळत नाही. नाही. पण आता तुम्ही जर 10व्या दिवशी आला तर हा. तुम्हाला संपूर्ण लिस्ट मिळेल. बरोबर. गेल्या वर्षी आपले राज्यपाल आहेत ते राधाकृष्णन सर येऊन गेले होते. नंतर US अँबॅसेडर हो. गारसेटी जे आता ऑफकोर्स आता ते परत गेलेले आहेत, पण हा. त्यांची व्हिजिट झाली होती. तर असं Yes. होतं. तर 10व्या होतं दिवसापर्यंत बरंच अं, काही होऊ शकतं. सर, ते शेवटी एकच प्रश्न आहे. खरं तर आज विविध ठिकाणी गणेशोत्सव हा साजरा होतोय, परंतु आपली परंपरा, आपली संस्कृती जी आहे ती जसं आपण केशवजी नाईक चाळीमध्ये जशी जोपासतोय, तसाच काहीसा संदेश तुम्ही इतरांना किंवा आपले जे भक्तगण आहेत त्यांना द्याल, काय सांगाल त्याविषयी? आता भक्तगणांना आम्ही संदेश काय देणार, तुम्ही इकडे या दरवर्षी. ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर इकडे या. इकडे आल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतं, मंदिरात आल्यासारखं वाटतं आणि इथे बसावंसं वाटतं. हे बरोबर. फार महत्वाचं आहे. तर त्यासाठी तो अनुभव घेण्यासाठी तुम्ही या गणेशोत्सवाला भेट द्या. नक्की. तर श्रोते हो, आज आपण एक विशेष मी ते शूट केलं आणि आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की 133वे वर्ष पूर्ण केलं ते अजूनही त्याच पद्धतीने गणेशोत्सव जो आहे तो साजरा होतोय. आणि आज याचीच अनुभूती आपण याची देही याची डोळा इथे अनुभवलेली आहे. आणि आज माझ्यासोबत तुम्ही सगळी मंडळी इथे जोडल्या गेलात, त्यामुळे आचार्य 90 FMच्या मदतीने मी वतीने तुमची सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. तुमच्या माध्यमातून मी सर्व गणेश भक्तांना, मुंबईत राहणाऱ्या, मुंबई उपनगरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी विनंती करेन की चर्नी रोड स्टेशन जवळ हा गणेशोत्सव आहे. त्यामुळे एकदा तुम्ही येऊन या गणेशोत्सवाला भेट द्या, आमच्या गणेशाचं दर्शन घ्या. तुम्हाला वेगळा अनुभव येईल. याबद्दल निश्चित वाटतं. नक्कीच. खूप खूप धन्यवाद.